तू फक्त देवावरती विश्वास ठेव आणि असा हताश होऊ नकोस. नाही, त्याच्यावर तर विश्वास आहेच, पण तू असंच धीर दे तर आम्हाला आधार वाटतो मला. अरे किती वेळा सांगितलं तुला झोपलेल्या माणसाला उठव नाही. अरे पाप लागतं ते. अरे वा 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 आमदार साहेब आले म्हणायचे. अहो पण काय शशिकांतराव, अहो राजकारणातल्या माणसांनी लोकांना टोप्या घालायच्या असतात. हे असं स्वतः टोपी घालून फिरायचं नसते. अहो डॅडी, तुम्हाला भेटणं आता सोपं राहिलंय का? आमचं इथे येणं लोकांच्या नजरेत आलं तर मांडलेली समधी गणित फेस काढत्याल. अरे वा, म्हणजे अजून आमचा धाक आहे म्हणायचं. बोला काय म्हणणे. हे बघा डॅडी, आम्हाला माफ करा. आता त्या भाग्याच्या आईबापाला शोधणं काय आम्हाला शक्य नाही. अहो आम्ही समधी प्रयत्न केले. अहो आमची समधी माणसं बी समधी कंटाळली. आम्ही एक काम करतो, आम्ही तुमचं जामीन करतो, पण या भाग्याच्या आईबापांना शोधणं आमच्याच्याने काय होणार नाही. हे जामिनाचं तर आमचा वकील बी करल. तुम्हाला सांगितलं ते काम तुम्ही करायचं. करायचं म्हणजे करायचं. आम्ही इथून बाहेर पडलो तर सूर्याच्या लहान बहिणीचे आई बाप आम्हाला दिसले पाहिजेत, नाही तर तुम्हाला आज जावं लागल. आम्ही बाहेर आलो की पहिला फोन तुम्हालाच करणार आणि त्या फोनवर तुम्ही आम्हाला आनंदाची बातमी दिलीच पाहिजे. नाहीतर टिरिंग 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 आला आला फोन आला. टिरिंग टिरिंग. अरे उचल फोन. हॅलो. असे जमले की तुम्हाला. आता आम्ही जे फोन खेळणार आहे ना, त्यात आम्ही तुम्हाला बी सामील करून घेणार आहे. आता म्हणा हॅलो. हॅलो 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 शशिकांतराव, जालिंदर निंबाळकर बोलतो. तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती. वा, आमचा जामीन मंजूर झाला बरं का. हा पण आम्ही आता जे जेलमधून बाहेर पडलोय ना, त्या जेलचा दरवाजा आम्ही तुमच्यासाठी उघडून ठेवलाय. आता तुम्हाला जर तिथं जायचं नसेल, एकच उपाय. भाग्यश्रीचे आई बाप सापडले का? सापडले का? नाही सापडले. शोधतोय आम्ही. काय नाही सापडले सापडले. झाले तुमचं काम. आम्हाला हेच उत्तर तुमच्याकडनं हवं होतं. काय लहान मुलासारखं फोन खेळतात. ठेवा तो फोन. कसा वाटला खेळ? फोन लहानपणी खेळायचो ना आपण.